खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे। पीक विम्याची यादी जाहीर करण्यात आलेली असून सध्या राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जाहीर झाला आहे। या अंतर्गत सुमारे 18,500 रुपये पीक विमा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून थेट सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। सरकारने दिलेल्या यादीनुसार 15 जानेवारी 2026 पर्यंत पीक विम्याची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे। हेक्टरी पीक विमा रक्कम 15,000 रुपयांपासून ते 35,000 रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे। सर्व क्षेत्र पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर जमा होणार असून यामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, बाजरी, उडीद अशा सर्व प्रमुख पिकांचा समावेश आहे। या सर्व पिकांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पीक विमा वाटप अधिकृतपणे सुरू झालेले आहे। 12 जानेवारीपासून हेक्टरी 12,000 ते 32,000 रुपयांपर्यंत पीक विमा जमा होणार आहे। आता प्रश्न असा आहे की कोणते जिल्हे यामध्ये पात्र आहेत? आपल्या जिल्ह्याची यादी आलेली आहे का आणि त्यामध्ये आपले नाव आहे की नाही हे कसे तपासायचे? तर ही संपूर्ण यादी PMFBY प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे। लवकरच म्हणजेच 15 जानेवारीपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। कारण सध्या राज्याचे इलेक्शन तोंडावर आलेले आहेत। जर वेळेत पैसे वाटप झाले नाही तर त्याचा परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो। याच धोरणानुसार आता पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम महसूल प्रशासनाकडून डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते। हे पैसे आधार बेस सीडिंग असलेल्या खात्यावरच जमा होणार आहेत। ज्या शेतकऱ्यांनी आपले फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि ज्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्या गावांमध्ये जर आपण रहिवासी असाल तर हे पैसे नक्कीच आपल्या खात्यावर जमा होतील। मात्र अनेक शेतकऱ्यांनी PMFBY पोर्टलवर फॉर्म भरताना चुका केल्या होत्या। कुठे आधार नंबर चुकला, कुठे बँक अकाउंट नंबर चुकीचा होता, तर कुठे मोबाईल OTP चुकीचा टाकलेला होता। या सर्व कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे सध्या होल्डमध्ये आहेत। सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार KYC न झाल्यामुळे जवळजवळ 10 लाख शेतकऱ्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत। त्यानंतर पीक पाहणी झाली आहे की नाही याचा डेटा सुद्धा तपासला जात आहे। आता प्रश्न येतो, अतिवृष्टीचे अनुदान किती मिळणार आहे? तर साधारणतः 15,000 ते 35,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी जास्त झाली आहे त्या ठिकाणी अनुदान जास्त आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये कमी अतिवृष्टी झाली आहे तिथे नुकसान भरपाई कमी मिळणार आहे। सरासरी दर हेक्टरला 17,000 रुपये कसे आणि कधी मिळणार हे आता पाहणे गरजेचे आहे। काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच अनुदान जमा झालेले आहे। हे जिल्हे अतिसंवेदनशील भागांमध्ये येतात। पहिल्या टप्प्यात 5 जिल्ह्यांमध्ये अनुदान दिले गेले आहे। आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये अनुदान कधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे। 2025 मध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे जवळजवळ 30 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून समोर आलेली आहे। यामध्ये खरीप हंगामातील महत्त्वाची पिके जसे की सोयाबीन, तूर आणि कापूस मोठ्या प्रमाणात बाधित झाली होती। मात्र आता या नुकसानीचे अनुदान कधी मिळणार आणि वाटप कधी होणार हे पाहणे गरजेचे आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण सध्या सरकारी आकडेवारीनुसार पैसे खात्यावर येण्यासाठी अजून 1 ते 2 दिवसांचा कालावधी लागू शकतो। लातूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून ते 50 ते 75% आहे। त्यानंतर यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मागील 5 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसून येते। महसूल प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक जिल्ह्यात पीक विम्याच्या रकमेचा चढ-उतार दिसून येतो। राज्यातील महत्त्वाच्या मार्केटचा अंदाज घेतला तर पीक विमा लवकरात लवकर जमा करणे अत्यंत गरजेचे आहे। कारण सध्या शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे। एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे बाजारभाव कमी अशा दुहेरी संकटाला शेतकरी सामोरे जात आहे। जर पीक विमा वेळेत मिळाला तर शेतकरी नवीन हंगाम उभा करू शकतो। नवीन पिकांची लागवड, मजुरी, खुरपणी, नांगरणी, बियाणे यासाठी शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो। पीक विमा संदर्भात आपले मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा।
आपल्या स्थानिक प्रशासनाशी म्हणजेच महसूल विभाग, तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे माहितीची पुष्टी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच आपल्याला पीक विमा लवकर मिळू शकतो. जर आपल्या यादीमध्ये नाव नसेल तर ते नाव समाविष्ट करून घ्या. आधार बेस OTP टाकून लॉग इन करून आपली माहिती तपासा. PMFBY संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.